कोणची पोरगी म्हणून ती जाय मला नाही सांगितलं मी काय माकडी कोणाला सांगशील पप्पाला जाय सांग लाव पण तर लेव नंबर लाव. हो म्हणते पोरगी आणली याला घरी. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्ट बघा, आज मी चाललो शेतात. हां खारीक खाली दुसरं काय आपल्याला जायचं शेतात. कारण आहे ना की ना तिथं ते एका गटाचा काहीतरी कार्यक्रम आहे शेतात, ते फोटो वगैरे काढायचा बरोबर. तर ना त्याचं ते मला थोडंसं काही व्हिडिओ बनवायचा म्हणा. तर बघू आता ते काय म्हणतात काय नाही, तर कसा व्हिडिओ बनवायचा काय बनवायचा आहे. बनलेला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो इंस्टाग्रामवर. ब्लॉगर सुदीप 2560 ह्या आय डीवर तुम्हाला टाकील मी. जर समजा ते म्हणले जमते टाकायला तर टाकीन, आणि जर नाही म्हणले तर मग डायरेक्ट काहीतरी करू. सगळ्यात पहिले जाऊ आणि नंतर पुन्हा बघू काय करायचं. सगळ्यात पहिले शेतात जायचं आहे, नंतर पुन्हा तुम्हाला दाखवतो. चला तर बघू शकता मित्रांनो, आता जस्ट मी पोहोचले शेतात आणि वायाचा ग्रुप यायला ती पण म्हणजे दुसऱ्या त्या रानात गेलं त्या अगोदर, आणि नंतर पण आपल्या तिकडे यायलाच ना. बघा इकडं आई तर या गटात नाही, पण सांगायलो मी आई इकडे गीता काकी कुठे आहे. अरे बाबा हां हे तर या गीता काकी हात करायलात आणि सगळ्या बाया ह्या यायलात पाठी. बघा हळूहळू इकडे कोण राहिले का नाही. इथं मामा आहेत ना, ते द्यायचं काम करायला. हां तुम्ही इथं खुरपायला आहे का नाही, तुम्ही इथं खुरपायला आहे का नाही. ह्या काय चाललो तिकडेच. इतक्या लांब ते इतक्या लांबून इतकं बेस्ट झूम केले. सगळ्या बाय हळूहळू यायलेत. इकडे सिद्धू काका बी आलेले. हे माय कुठे आहेत माहिती ते ते त्याच्याकडं त्या नालीच्या कोपऱ्याला इतक्या बायाचा व्हिडिओ काढायचा आहे. असं म्हणते तसं काढू आपण, काय विषय नाही. बोला काय म्हणतात काय नाही. तर हे सेंट त्याला काय जाऊ दे, गेला जाऊ यायचं एक तर काय ते व्हिडिओ काढू, नंतर बघू काय करायचं. आणि पण हा यांचं एक लय बेस्ट आहे, कारण की हे आमचे जे त्यावेळेला काय कुणकडे हिंडायला 12 वाजले तरी आणखी द्यायचं काय नाही. मी काय सांगू राहिलो, हां तर मी सांगू राहिलो परभणी जिल्ह्यामध्ये यांचा टॉपला हा गट आहे, महिला गट नाही का. समजा जे काम आहे तितक्यावरून समजा ते गटाचे काही बी असं समजा, मला एवढं नाही माहीत कन्फर्म की तसे. चला त्याचं काय म्हणणं एकदा त्याला विचारू, तर बघू काय म्हणायचं. तिथं म्हणायचं नाही त्याला विचारू. ते काय सिद्धू काका ती पण व्हिडिओ काढायचे. हे कापसाचे यायचे फोटो इथं पाय सगळेजणी. बघू आता काय होतं त्याचं, कसे व्हिडिओ काढायचं म्हणतात काय म्हणतात. तर आणि मग बोटं फुटले तर मला चुटकी बी मारता येईल. तरी मेन बोट तर हेच फुटले, अशी चुटकी धरावं लागते. हे असं जाऊ दे आता. हे फुटलं हे जर आज काम केलं असतं 100% हे फुटलंच असतं. तर बघू शकता मित्रांनो, हे असं हे करायचे शेण आणि परत हे दुसरं औषध काहीतरी मला माहीत नाही. सगळे मिक्स करायचे ड्रममध्ये मिक्स करायचे. औषधात मिक्स करायचे हां. तर ड्रममध्ये सगळं मिक्स करायचे. फक्त ते पिवळं नाही हिरवा नाही काय नाही, पांढरा ड्रम आहे, काय विषय नाही. तर पीठ शेण आणि परत आणखी एक औषध येते मला माहिती, आणि गुळ पण आहे एक याच्यात. आणि सगळेजण असे हे करायचे ना. तर हे सगळेजण काट्या उभा करणार ते, आणि काट्या हे सगळीकडे राहण्यानं लावणार बेस्टपैकी. तसं तुम्हाला आणखी पुढची प्रोसेस दाखवतो मी. तर बघू शकते मित्रांनो, त्याच्या पाठीमाग काम चाललंय. जाऊ दे आता, मला अर्ध्यात काम निघलं की ना मला सांगितलं की शोलला जाऊन यायचे थोडंसं, कारण की ना ते थोडंसं काहीतरी काम आहे, खत वगैरे काहीतरी औषध घ्यायचे म्हणून शोलला. तर आता जसं अवतार आहे तसं घेऊन जायचं आपल्याला अवतार. बघा कसं झाले, काय विषय नाही. गाडी वगैरे बरोबर रेडी होते सगळं. तर काय करू माहिती का, आता बेस्ट डायरेक्ट शोलला जाऊ. याच्या मागं पळू सगळं दम आलं मला. काय करा आता, काय म्हणणे ते विचारायचं संध्याकाळी विचारू. आता काय विचारायचं तुम्हाला म्हणलं, परभणी जिल्ह्यातून नंबर 1 टॉपला यायचा गट आहे. तर ते टॉप संध्याकाळी विचारू. तर चला मित्रांनो, बेस्ट आता चालत आपण शिरला. गाडी मी माझा फोन दोन्ही पण खिशात आहे. बरं जाऊ तुम्हाला नाही दिसणार. चला बिंदास
गाव शेलू. ते बघू शकता मित्रांनो, आता आपण पोहोचलो शेलूला आणि आपल्याला घ्यायचा थोडासा खत, म्हणजे घेऊन ठेवला. आता फक्त पावती द्यायची नारायणापाजवळ. जाधव सरांचा दवाखाना कुठे मला नाही माहिती आहे, तिथंच उभं आहे तर त्यांच्यापाशी एकदा पावती देऊ. जाधव सरांचा दवाखाना मला नाही माहिती, बघू आता कोणा तरी विचारून. बघू शकता मित्रांनो, आता मी आलो गावात. आणि कारण की ना, कारण आपण मी तिकडे धुंडू शेल होतोच परेशान. त्याला मी नंतर सगळं धुणं झालं फोन लावला, ते म्हणले मी गावात आहे. नारायण आपा आपले घराड ते आपले औषध हे आणायचं होतं ना, खत. अरे बाबाजी चालू आहे छत आपले हे, सॉरी बघा, छत भरायला म्हणे. मी म्हणणार होता छत भराय, त्यांना असे आणाय ते काय धानाय तू. अरे बरं सोयाबीनमध्ये काय धानायचं, धुऱ्यावर हाणाय तणनाशक काँग्रेससाठी. हां काँग्रेससाठी हाणायचं. त्याला एकदा ते पावती दिली का नंतर पुन्हा टेन्शन राहत नाही. म्हणजे तिथे ते ना आज आणू उद्या अजून परवा आणू कवा आणायचं तर आणा म्हणा. खत फक्त एकदा पावती त्याच्या हातात दिली का नंतर पुन्हा आपल्या मागचं टेन्शन जाते. जर पावती नाही दिली तर मग लफडाच आहे. मग मी गावात गेलोच नाही आज, जिनिंगपासून इकडंच. हां पाठी काय 2-4 आता नेमकं शिवून आलो बा मी. आजच्या वेळी तणनाशक मध्ये घालायचं म्हणून. नाही सोयाबीनला तणनाशक आणलंय आता. मग तू आलता तेव्हा सोयाबीन झाली, तू गेला तेव्हा त्याच्यावर 2 टाके आणले. हां हां बहीण तिकडे नेऊन बांधलंय. हां हां हाणाचं काँग्रेट असतं तिकडे जातो, तिथून ते हल्लंय. तुमचं राम कुठं हे मधलं झाड त्या लिंबापर्यंत, हे लिंब हे मधलं लिंब आणि त्याच्या पलीकड. बरं बघू शकता मित्रांनो, आता बेस्ट मी दिले त्यांना पावती. चालता चालता दिली रोडवरच, ते जाळलेली पाठी मी तिकून टाकले. आता मी आलो घरी बेस्ट आता जेवण करू. आणि केलेली भाकर तर काही गिळतच नाही. हे बघा मिरची भाकर आणि थोडीशी भाजी. भाकर तशी तर गिळत नाही, पण जशी जेवढी भाजी तेवढी खाऊ. काय करावं आता बेस्ट आता जेवण घेऊन करून खाऊ. बघू शकता मित्रांनो, आपलं जेवण सगळं ओके मध्ये झालं. मी आलो शेतात, कारण की ना सकाळी मी इथं आलो व्हिडिओ काढायला बरोबर त्या बायांचा. बरं हां त्या बायांचा व्हिडिओ काढण्यासाठी ना आलो मी ह्या लिंबापाशी बसलो होतो. आलतो बरोबर हां इथे लिंबापाशी आलतो मी. आणि माझ्या शेतातच माझ्या रानात जायच्या अगोदर आहे ना, म्हणजे जाणं झालं मला सकाळी. म्हणजे इथं आलो लगेच 1-2 क्लिप त्याच्या काढल्या. आणि नंतर पण काय केलं माहिती आहे का, मला लगेच पप्पाचा फोन आला की तू शिवला जाय खत आणायचं म्हणून. बरं ठीक आहे म्हणलं. ते म्हणले आधी जिबवाल्याला फोन लावला. त्याचा फोन काढला की जिबवाल्याला फोन लावला. जिबवाला म्हणला मी शिवलाचे म्हणलं. मग मी काय केलं, पप्पा म्हणले ते शिवलाचं आहे तर तू बी सटक इथून. म्हणलं बरं ठीक आहे. इथून गेलो नीट कुठं शिवला. मग मला वापस याच्या टायमिंगला मला आईचा फोन आला आहे, तू तर इथं जवळ येऊन बी येईनच, अशी 2-4 ठोमणे हाणले तुला का काय असं तसं. मी म्हणलं पप्पा त्याच्यामुळे आता डबल वापस राहण्यात आलो. आईकडे जाऊ सगळ्यात पहिले, नंतर पुन्हा बघू काय करायचं. नाही तर पुन्हा जर इथून वापस जर गेलो तर पुन्हा डबल बोलणेच बोलणार. त्याच्यामुळे आधी आईकडे जाऊ आणि नंतर पुन्हा चला मित्रांनो, आता बेस्टपैकी जाऊ आपण घरी. सगळे त्याला काम झाले. 2-4 पुंजाने होते ते बी उचलून टाकले. आणि ककडे बी दाखिला. एक झाडाचा पाला खाल्ला आहे मी. त्याला काय चुका म्हणजे चुका आंबट लागत असते जर. त्याच्यामुळे आता काय करू, जाऊ बेस्ट घरी. पाठीमागून आबाळ बी आले. म्हणजे हे रिचवलं हे रोड आपल्याला तुम्हाला माहिती बरं कसं आहे. एक तर गाडी जायची नाही, काहीच करता यायचं नाही. त्याच्यामुळे आपण आपली कल्टी मारलेली बरी. जितक्या लवकर मारणं होईल तितक्या लवकर कल्टी. तर बघू शकता मित्रांनो, आता बेस्टपैकी मी पोहोचलोय घरी. तर काय करू माहिती ते काय सांगल. मग तुला सांगायचं काय. अरे मग कोणा सांगतो. मग तुला सांगून काय मी हां. कोणची पोरगी म्हणून ती जाय. मग मला सांगितलं मी काय मागली कोणाला सांगशील. पप्पाला. जाय सांग लाव पण तर लेव नंबर लाव. हो म्हणते पोरगी आणली यार घरी. अरे बापरे. अरे ऐक ना, आपण काय विचार करतो ते काय. बघ ना
आता ना आता कळलंय काय अरे बापरे. मग पप्पाला फोन लावल्या तसं मग मी म्हणे ते म्हणे वय बाया म्हणे मग हिचे हात दाखवायला आम्हाला फोन कोणाची? हिचे हे बघ, हे तिचा हात आहे. हाताला दिसत्या काय करायचे मग का ते दाखवायचं का सगळं तुला? हं? ते टाइम आल्या दिसेल ना होय. नाही आम्हाला बुद्धी नसेल का. आता दाखवतो तुम्हाला फोटो, म्हणजे सांग तू पप्पाला फोन करून असं असं आहे होय. हा नाही सांगत दाखव. जाय हार, तू माहित नाही आम्हाला कशी असते. अरे बघू दे ना सून कशी आहे तर अच्छा, पुढे जाऊन ते सांभाळणार ना. मी बाईला सांभाळेल काय बप्पू? नाही, मला एवढं माहिती, मला तिचा स्वभाव माहिती कसा आहे. तुला तर सांभाळतेच नाही बाई. नाही सांभाळते जाऊ दे काय कोणावर नाही बसली नाही सांभाळते. नाही सांभाळत. हा, समजा जर उदाहरणार्थ इथून पुढे जर तुझ्याकडे पैसे झाले मग ती बघ आहे तशी, मग सांभाळीन बघ तुला. मग तिचं काय गॅरंटी सांगू शकत नाही बघ मी. मला नाही सांभाळलं कोणाचा काय भरवसा आहे. नाही, इमानदारीने तुला ते सांभाळतच नाही. इमानदारी आहे इमानदारी आहे. नाही कोणीच सांभाळणार नाही कोणी जगात. जगात नाही. मी सांगतो ना तुला, जर तुझ्याकडे इथून पुढे जर पैसा जास्त झाला हा. ती तुला सांभाळीन बघ. पैशाची काय बात आहे माय बाप का पैशामुळे द्यायची का टाकून कोणाची? कोणाची बी आता जिथे असतील तिथं लगेच म्हणतात चला निघावायली, वाहिली निघा. म्हणतात का नाही? हो मग असे वा कुठं बी काही करायला म्हणते ना. मग हा, म्हण तू काय म्हणणं आहे बरं? तिला उद्याच्याला घरी आणू का? लगे आपण काय आला? लगेच ना त्याला लगेच घेऊन येईल. आ? काय केलं उद्याच्याला घरी आणू तिला? हा नाही, हो म्हणणं आणतो का नाही बघ. मग हो म्हण 5,000 टेट आपली लाव. 5,000 मी कुठे देऊ? मग 5,000 रुपये मला ये म्हणालीस. अगं ते कशाचं उगं काही म्हणतोय. ना 5,000 टेट लावून तू जर नाही आणलं तर आपल्याला दुसरं राहिलं. हा, आणशील ना, कुठं बी घ्यायचं बी. तुला त्या शाळातल्या एखाद्या मोकाला. तुला काय करत 5,000 टेटला मी आणतो का नाही बघ. कशी काय करायची तशी- मी आणतो मग तुला दाखवायला आणावं लागेल का नाही? दाखवाय मला काय दाखवतो तेव्हा मला दाखव माझ्या मायला दाखिला मी फोटो दाखव आजच दाखिला राहणार. तो दाखव ना. मै माय म्हणली कोण आहे ती, काय आहे, कशामुळं हम्म. सांगितलं असं पप्पाला फोन लावून. कोणी आहे ती काय आहे, कुठं आहे हो, कोण्या गावची आहे? आपल्याच गावची आहे. आपल्या गावातली हा, सोयरीची असेल ना. सोय म्हणजे आपलं भावकी सोयरीची ती नाही माहित राह. मग बघा हो, मग काय करतो तो ते माहित नाही तर सोयरीचे कोणाचे ते नाही माहित मला. बघ गोऱ्याची आहे का मगराची आहे? ए, काय नको मेन्शन करू ते बंद कर. मी नाव सांगतो ना आलं टाइम बरं. सांग म्हटलं. सांगतो न. तुला उद्याच्याला उद्याच्या काय जेव्हा टाईम येईल तेव्हा सांग. आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.